नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। जून 2026च्या हप्त्याचे वितरण आता सुरू होणार असले तरी यावेळी सर्व महिला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत, कारण या योजनेतील तब्बल 92 लाखांहून अधिक महिला लाभार्थी या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। सुरुवातीला या योजनेअंतर्गत सुमारे 2,38,00,000हून अधिक महिला पात्र ठरल्या होत्या, मात्र शासनाने टप्प्याटप्प्याने पडताळणी केल्यानंतर अनेक लाभार्थ्यांची माहिती तपासण्यात आली आणि पात्रतेच्या निकषांनुसार मोठ्या प्रमाणात नावे यादीतून कमी करण्यात आली। यामध्ये सर्वात मोठे कारण म्हणजे ई-केवायसी। उपलब्ध माहितीनुसार ई-केवायसी न केलेल्या आणि ई-केवायसी नंतर अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या मिळून सुमारे 50 ते 55 लाखांच्या आसपास आहे। त्यामुळे या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही। याशिवाय अनेक महिलांना इतर कारणांमुळेही अपात्र घोषित करण्यात आले आहे। उदाहरणार्थ, कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी सेवेत असणे, घरात पेन्शनधारक असणे, संजय गांधी निराधार योजना किंवा इतर शासकीय योजनांमधून 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळत असणे, लाभार्थी महिलेचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असणे, कुटुंबात चारचाकी वाहन असणे, आयकर भरला जात असणे किंवा कुटुंब उच्च उत्पन्न गटात येत असणे, या सर्व कारणांमुळेही मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आली असून 10 लाखांहून अधिक महिला या कारणांमुळे अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे एकूणच 92 लाखांहून अधिक महिला जून महिन्याच्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत। मात्र उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार 14 जुलै 2026 पासून 16 जुलै 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने पात्र महिलांच्या बँक खात्यात हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे सर्वांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे येणार नाहीत। काहींना 14 जुलैला, काहींना 15 जुलैला तर काहींना 16 जुलैपर्यंत हप्ता मिळू शकतो। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे राज्य शासनाने यापूर्वी ई-केवायसीसाठी पुन्हा संधी देण्याबाबत संकेत दिले होते, मात्र अद्याप प्रत्यक्षात ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली नाही। त्यामुळे ज्या महिला केवळ ई-केवायसी न केल्यामुळे वंचित राहिल्या आहेत त्या पुन्हा ई-केवायसी सुरू करण्याची मागणी करत आहेत। भविष्यात शासनाने ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू केली तर केवळ ई-केवायसी प्रलंबित असल्यामुळे थांबलेला लाभ पुन्हा मिळण्याची शक्यता काही महिलांसाठी निर्माण होऊ शकते। याबाबत शासनाकडून कोणताही अधिकृत निर्णय किंवा नवीन अपडेट आल्यास त्याची माहिती आपण सर्वप्रथम जाणून घेऊ। हा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटू नवीन अपडेटसह, तोपर्यंत नमस्कार।